धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड द्वारा वनराई नगर नागपूर एस.एन. मेश्राम यांच्या घरी 30 नोव्हेंबर रोजी कार्यक्रम संपन्न. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर.
सर्व हात जोडा, सामूहिक वंदना घ्यायची आपल्याला. थोडं कमी जास्त होतं त्याच्यामध्ये. आज 30 नोव्हेंबर 2025 आज आपण ज्यांच्याकडे आलो, मेश्राम साहेबांनी आमचा अत्यंत उच्च कोटीचा आमचा सन्मान केला. येताना आमचा सन्मान करताना आमचा आनंद आमच्या गगनात मावेनासा झाला. खरोखर धम्म ज्यांच्या दारी जातं आणि ज्यांच्याकडे धम्म अस्तित्वात असतं, ते घर बघितल्यानंतर माणसाच्या मनामधलं आंतरिक भाव निर्माण होतं. काय बाबासाहेबांची पुण्याई, काय बुद्धांनी दिलेलं कुटुंब, म्हणजे बुद्ध जीवन जगणारी माणसं कशी असतात, आज आपण प्रत्यक्ष या दारी आल्यानंतर आपल्या लक्षात आलं. म्हणून झुटा पैसा रूठा भाई, समय समय पर काम आहे. आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांना आपल्या सहचरणीला सोबत आणायला हवं, दाखवायला हवं होतं की बुद्ध कुटुंब कसं असतं. आजच्या दिवशी आपल्याला थंडी लागते. आजचा आपण अत्यंत मौल्यवान दिन, जे लोक आले असतील त्यांच्या जीवनात या आजच्या दिवसाचा खूप मोठा औचित्य साधला गेला. कारण आपण ज्यांच्या घरी आलो, दोघही पती पत्नी, सहचारी सहचरणी कशा प्रकारे कुटुंबाला कुटुंब रूप देतात, घराला घरपण कसं देतात, या घराला बघितल्यानंतर, घराच्या साज सजावट बघितल्यानंतर खरोखर बुद्ध कुटुंब, बुद्ध परिवार असाच असतो. इतरांना आपल्याला आदर्श दाखवण्यासाठी अशाच कुटुंबाची आपल्याला गरज आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, ते असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. या घरात आल्यानंतर घरपण कसं असतं, कुटुंब कसं असावं, पती पत्नीचं नातं कसं असावं, धम्म जीवन जगणारी माणसं कशी असतात, हे आपल्याला आज या कुटुंबातील दर्शन झालं. प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी बघितलं. आपण येताना ज्याप्रमाणे आपला सन्मान दुहेरी सहचारी सहचरणींनी आपल्याला घरापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक पायरीवर चढत असताना आपल्याला प्रत्येक पायरीवर असं वाटत होतं की काही विशेष आहे, आणि विशेष रूप आपल्याला जाणवत होतं, विशेष भासत होतं की मी कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी झालो. स्वर्ग नावाची कल्पना कोण आहे, काय म्हणतात ते आपल्याला माहित नाही, परंतु स्वर्ग असं असतं. असं कुटुंब जीवन जगण्याचं एक मोठं औचित्य म्हणून आम्ही धम्म आपल्या दारी हा उपक्रमांमध्ये आधी माझ्या शेजारी राहणारा माझा बंधू मला माहीत झाला पाहिजे, शेजारी बंधूच्या बाजूला मी राहतो, मी त्याला माहीत झालं पाहिजे, आणि त्याचं जीवन जगणारा कुटुंब कसं आहे ते मला माहीत झालं पाहिजे. या आज आपली 8वी धम्म आपल्या दारीचा उपक्रम आहे. आपण इथे आल्यानंतर आपल्याला एवढा आनंद झाला. सरांच्या घरांमध्ये जे सूर चांगल्या सुरांमध्ये गीत लावली गेली होती, आपण आल्या घराला घरपण पाहिल्यानंतर घराला एक जो निळा रंग दिलेला आहे, आणि सर्व बघितल्यानंतर असं मोहित झालं की अशा प्रकारचं आपला बुद्ध कुटुंब असावं आणि धम्म जीवन जगणारी माणसं असावी. म्हणून आपल्याला या आपल्या अडोशी पडोशी आपल्या सर्व भावाची बहिणीची आपली ओळख झाली पाहिजे.
म्हणून सर्वांना विनंती की आपण सोबत आपल्या पत्नीला आणा. बघा, तिला दाखवता येईल की आपल्यापेक्षा लोक कसे राहतात. आपण ज्या विचाराने राहतो, ज्या कुटुंबात राहतो, आपल्यापेक्षा जग किती वेगळं आहे. कारण जगांमध्ये सुंदरतेचा रूप कशामुळे आला की ती बुद्ध जीवन जगल्यामुळे. धम्म जीवन जगणारी माणसं मानसिकतेने सुदृढ असतात, आर्थिकतेने सुदृढ असतात, आरोग्याने सुदृढ असतात. एवढी संपत्ती आपल्याला या जीवन जगण्याच्या मार्गावर मिळत आहे. आणि आपल्याला आपलेच कुटुंब आपल्याच व्यक्तींना दाखवायचंय आणि आपल्याच कुटुंबाची, आपल्याच भावाची आपल्याला प्रगती करून घ्यायची आहे. आज आपल्या ज्या 30 नोव्हेंबर 2025 हा विशेष दिवस आज आपल्या वारंवार आम्ही मेश्राम साहेबांना सांगू, जेव्हा इतर कोणाकडे कोणत्याही कार्यक्रमाची आयोजित केलेला नसेल त्यावेळेस आवर्जून आम्ही सर्व तुमच्याकडे पुनश्च येऊ. कारण तुमचं घर, तुमचं परिवार, तुमच्या घरातलं सर्व व्यवहार इतरांना वारंवार दाखवण्या लायकीचा आहे, इतरांना सांगायच्या लायकीचा आहे. म्हणून आपण आपल्या लोकांना बुद्धांचा जो मार्ग आहे हा सर्वांसाठी कल्याणी मार्ग आहे, व्यक्तिगत एखाद्या कोणत्यासाठी नाहीत. यामुळे जेवढे लोक आपल्या सोबतीला येतील, जेवढे लोक आपल्याला बघतील, जेवढे लोक आपल्याला ऐकतील, त्यांचा कल्याणच आहे. आज आपण म्हणतो की देशाकडे बघितल्यानंतर देशामध्ये जी काही स्थिती चालू आहे, सातत्याने जिकडे तिकडे पाहावं झगडे आहेत. आणि असा झगडा करता करता विदेशापर्यंत गेला. जगांमध्ये सुद्धा आज युद्ध सुरू झाली आणि युद्धाची सुरुवात जगामध्ये मोठमोठ्याने सांगतात की जगाला युद्धाची गरज नाही, बुद्धाची गरज आहे. आणि बुद्ध आपल्या घरातून निर्माण होतं. बुद्ध जीवन जगणारी माणसं अशी निर्माण होतात कारण त्याच्याकडे शील आहे. आपण इथे आल्यानंतर काही मागणी केली नाही. इथे आल्यानंतर आपण तथागतांच्या समोर मेणबत्ती लावल्या, उदबत्ती लावल्या, सर्वांनी पुष्प अर्पित केलं. ह्या मेणबत्तीमध्ये अर्थ आहे, कारण आमचं जीवन मेणबत्ती सारखं राहावं. मेणबत्ती स्वतः जळते, इतरांना प्रकाशमान करते. किती किती चांगल्या प्रकारची उपदेशात्मक बाबी आहे. उदबत्ती लावल्याने उदबत्ती म्हणते की मी जळते आणि इतरांना सुगंध देते. बुद्ध तेच सांगते, तुम्ही स्वतःला कर्तृत्वान शीलवान बना आणि तुमचा सुगंध चौकडे भरू द्या. फुलांनी फुल अर्पित केलं. फुलांचे तुमचं जीवन फुलासारखं आहे. फुल बालपणात कसं असतं आणि दुपारी कसं, सकाळी कसं असतं, दुपारी कसं आणि सायंकाळी कसं असतं, शेवटी तो मुरझून जातो. तसाच आमचा शरीर आहे, आम्ही सुद्धा मुरझणारे आहोत. अशा प्रकारे प्रतिकात्मक बाबी आपण त्यांच्या समोर दाखवले, ते आपण बघतोय. आल्यानंतर आपण बुद्धाची वंदना केली, पंचशील केलं, त्रिरत्नाला आठवण केली. आणि त्रिरत्नाला आठवण केल्यानंतर आपल्या बुद्धीला विकसित व्हावं. तथागताला आपण हेच म्हटलं की तथागत बुद्धम शरणम गच्छामी, आम्हाला अशी बुद्धी दे, अशी बुद्धी विकसित होऊ दे, त्या बुद्धीचा आमचाही कल्याण होईल आणि इतराचाही कल्याण होईल. म्हणून सातत्याने बुद्धीला विकसित करण्याचं काम तथागत बुद्धांचं जो साहित्य आहे, पाली साहित्यांमध्ये मोठी मोठी साहित्य आहे, त्याला आपण त्रिरत्न म्हणतोय. त्रिपिटक मोठा पिटार आहे. त्या सूत पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि अशा प्रकारे बुद्धांचं जो साहित्य तो आमचा कल्याणी मार्ग आहे. एवढा मोठा साहित्य आपण कधी वाचणार, कधी पाहायला जाणार, आणि तो सर्व पालीमध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी माझ्या समाजाला चांगल्या सोप्या भाषेत मला काय सांगावं लागेल म्हणून त्यांनी एक आपल्याला बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ दिला आणि साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा दिल्यानंतर काय एवढ्या विचारपूर्वक त्यांनी दिल्या, की माझा समाज हजारो वर्षांनी त्या मानसिकतेच्या गुलामीत पडलेला आहे. त्या गुलामीतून बाहेर काढण्याचं काम त्यांनाच करावं लागणार आहे. कारण ते कोणावर अवलंबून राहतील तर त्यांचा कल्याण होणारच नाही. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये ज्या 8 प्रतिज्ञा आहेत त्या आपल्याला
नाकारायला सांगितलं आणि त्या 8 प्रतिज्ञा आपण नाकारल्या. कोणी कोणताही देव तुमचा येऊन कल्याण करणार नाही. कोणावर विश्वास ठेवू नका, कोणाला घरी बोलवू नका. तुम्हाला जर तुमचा कल्याण करायचं असेल तर 14 पासून तर आपण जे 9 पासून जे 9 ते 22 अशा 14 प्रतिज्ञा तुम्हाला स्वीकारायला सांगितल्या आणि त्यामध्ये पंचशील पण आलेला आहे, अष्टांगिक मार्ग पण आहे, 10 पारिमिता आहेत आणि 10 पारिमित्या संपल्यानंतर आपल्याला 18वी प्रतिज्ञा सांगितलेली आहे. प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेन. प्रज्ञा म्हणजे विहिरीमध्ये जो पाणी असतो, विहिरीतलं पाणी काढल्यानंतर परत विहिरीत पाणी येतं. प्रज्ञा अशी असतं. ज्ञानात आणि प्रज्ञेत फरक आहे. ज्ञान म्हणजे मडक्यात भरलेलं पाणी आणि प्रज्ञा म्हणजे विहिरीतून उपजत आलेलं पाणी. बाबासाहेब हे उपजत आलेले, बुद्ध हे उपजत आलेले आहेत. त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वाणीला, त्यांच्या विचाराला कोणी विराम दिलेला नाही. म्हणून अशा प्रज्ञावंत व्यक्ती या समाजात निर्माण व्हावं. प्रज्ञावंत व्यक्ती होऊन निर्माण होऊन चालणार नाही, तर त्याला चांगला जीवन जगण्यासाठी शील हवा. शील असेल, त्या शीलाला जोड हवी, ती तुमच्या करुणेची हवी आहे. म्हणून आज जगाकडे, जग भारताकडे आणि जगांमध्ये जिथे जिथे बुद्ध अस्तित्व असेल त्या देशाची प्रगती उच्च कोटीची झालेली आहे. ज्या ज्या कुटुंबात, ज्या ज्या समाजात, ज्या ज्या जाती बुद्ध असेल त्याची प्रगती ही उच्च कोटीची झाली आहे. बुद्धांचा मार्ग हा वैज्ञानिक मार्ग आहे. कोणती देव येईल, कोणती करणी करेल, कोणती पूजा, कोणती अर्चा, काही गरजेचं नाही. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास करायचा आहे. म्हणून आपण बुद्धम शरणम गच्छामी म्हटलं. म्हणून आपण इतरांसमोर एक आदर्शाचे प्रतीक आहोत की आम्हाला बुद्धासारखे, बाबासाहेबासारखे मार्गदाते मिळाले. त्या मार्गदात्याने आम्हाला कालाम सुतात म्हटलेलं आहे. अंगुत्तर निकायामध्ये कालाम सूत आहे. कालाम सुतांमध्ये तथागतांकडे काही लोक आली आणि तथागताला म्हणाली, तथागत हा माणूस येतो आणि तो म्हणतो की हे पूजा करा, तो माणूस येतो ती पूजा करा, ही बाई येते ही पूजा करा, ती बाई येते ती पूजा करा, आम्ही काय करावं, कोणाचं ऐकावं? तेव्हा तथागत म्हणतात, कोणी काही सांगो, तुमच्या तर्कसंगत विवेक बुद्धीला काय वाटतं, तुमची तर्कसंगत बुद्धिसंगत त्याला ग्वाही देत असेल, तुम्हाला योग्य ते वाटत असेल, तरच तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवा, नाहीतर विश्वास ठेवू नका. मी काही गोष्ट सांगत असेल, माझी गोष्ट तर्कसंगत योग्य संगत असेल, तरच त्याला माना, नाहीतर मानू नका. एखाद्या मोठ्या ग्रंथात खूप काही लिहिलेलं आहे आणि खूप दिवसापासून ते चालू आहे, म्हणून ग्रंथातली जी लिहिलेली गोष्ट योग्य आहे ती मानू नका. एखादा व्यक्ती स्टेजवर बसलाय, खूप मोठ्या मोठ्या जोराने भाषण करतोय, खूप मोठ्या गोष्टी सांगतोय, पण त्या गोष्टी तर्कसंगत बुद्धिसंगत योग्य वाटत असेल तर ते माना, नाही तर मानू नका. एवढा मोठा प्रगल्भ विचार एकाही धर्माने कोणालाही अशी मुभा दिली नाही की तुम्हाला तर्कसंगत बुद्धिसंगतला वाटत असेल तर योग्य माना, परंतु दुसऱ्यांमध्ये देवाची करणी नारळात पाणी या जन्मात नसेल तर पुढच्या जन्मात तुम्हाला त्याचा सुख मिळेल. पण बुद्धांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला या जन्मात हे सर्व मिळवायचं आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय दुसरं तुमच्या जीवनात कल्याण कोणीच करणार नाही. म्हणून तुम्हाला बुद्धांनी म्हटलं आपल्याला अतदीप भव, स्वतःचा दिवा स्वतःच व्हा. स्वतःला कल्याण करायचं असेल तर स्वतः झटत राहा. म्हणून तुम्हाला या जीवन जगण्यासाठी मी मार्ग दिलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्या 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. या दिशेने तुम्ही जा. त्या दिशेने आम्ही गेलो, म्हणून आज आमची प्रगती इतरांच्या तुलनेमध्ये भयानक झाली आहे. आज आपण ज्यांच्या घरी आलो,
पूर्वी त्यांचा कुटुंब कसा असेल, कारण आम्ही सर्व शोषित पीडित दलित मागास सर्व बाबतीमध्ये आम्ही सर्व शोषितच होतो. राहायला घर नाही, झोपडं कसं तरी, घालायला कपडे नाही, फाटके तुटके कपडे. आमची काजी म्हणते अंगावर जी तिचं लुगडं आहे, फाटकं लुगडं, त्याला 16-17 गाठी, माय भीमान भरली हो सोन्यानी माई ओठी. आज अशा फाटक्या तुटक्या असलेल्या आमच्या कपड्याला आज एक वेगळं लवर आलेलं आहे, ते सोन्याचं आलेलं आहे. हे सोन्याचं लवर आणण्याचं काम त्या विचारधारेने केलं. तो विचारधारा आम्ही स्वीकारल्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला. आम्हाला हीच ज्योत इतरांना पेटवायची आहे, हीच ज्योत इतरांना सांगायची आहे की जशा प्रकारे आम्ही त्या अवस्थेतून बाहेर आलो, ती अवस्थाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलेली आहे. 100% तुमची सुद्धा अशाच प्रकारे प्रगती होणार. कारण त्या बुद्धीला शरण जायचंय. विद्वान आणि बुद्धिमानामध्ये फरक आहात. महामंगल सूत्रांमध्ये नेहमी बुद्धिमानाचीच गौरवांकित केलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा काही शब्द वापरत असताना विद्वान आणि बुद्धिमान, आपण नेहमी बुद्धिमान शब्द वापरायचा. बुद्धांच्या साहित्यामध्ये बुद्धिमान शब्द आहे, विद्वान नाही. विद्वानामध्ये बुद्धिमानामध्ये फरक आहे. विद्वान गाडी माडी साडीच्या पलीकडे काहीच पाहत नाही. भारतामध्ये असे अनेक लोक होऊन गेली, परंतु ते सर्व सुखी संपन्न असताना आमच्याकडे कधी कोणी बघण्याचं लक्ष दिलं नाही. आणि एकच महामानव जन्माला आला, आपल्या बुद्धीचा वापर केला आणि वापर करून आमच्या जीवनामध्ये कलाटणी दिली. म्हणून त्यांचा वारंवार आपण गौरवान्वित का करतो? किती संत यायले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देवी आल्या, किती देवता आला, किती उपास केला, किती तापास केला, कोणी आम्हाला नाही पावलं. रात्रंदिवस आम्ही भजत राहिलो, पूजा करत राहिलो, देवा आज पा उद्या पा, परंतु कोणी नाही पावलं. एक भीम जन्माला, माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची फळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो आणि हजारो वर्षाची आमची गुलामीतून आम्हाला मुक्त करतो. हीच जबाबदारी आम्हाला घ्यायची आहे. आमच्या कुटुंबात सुद्धा असा पुत्र जन्माला यावं, असा पुत्र जन्माला घालण्यासाठी आपल्याला ती जबाबदारी दिली आहे. असा पुत्र त्या कुटुंबात निर्माण व्हावं, ही जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. एकदा काय झालं, एक स्त्री तथागत बुद्धांकडे आली आणि तथागत बुद्धाला काय म्हणतात, तथागत मला तुमच्याशी लग्न करायचंय म्हणे. का बरं लग्न करायचंय? मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे म्हणे, कारण तुम्हाला जग बांधतोय आणि असा मुलगा मला पाहिजे, तर तो मुलगा माझ्याकडून पैदा होणार नाही. त्यासाठी मला तुमच्याशी लग्न करणं गरजेचं आहे. तथागत म्हणाले, बस एवढी तुमची समस्या आहे, काही हरकत नाही, आपण मिटवून टाकू. तथागत काय म्हणतात त्या महिलेला, तुम्हाला एवढा कीर्तिमान मोठा मुलगा पाहिजे असेल, माझी कीर्ती तुम्हाला त्या मुलाला लावायची असेल, तर मलाच तुमचा मुलगा मानून घ्या. मी तुमचा मुलगा होऊन जातो. तुम्हाला ऑटोमॅटिक माझी कीर्ती एक मुला म्हणून तुम्हाला मिळून जाईल. बघा तथागतांची केवढी मोठी प्रगल्भता. एक स्त्री एका पुरुषाकडे येते, पुरुषाला मागणी करते की मला तुझ्याशी लग्न करायचंय, तुझ्यापासून बाण निर्माण करायचंय. तथागत विशाल समुद्रासारखे, विशाल समुद्रामध्ये एक मोठा जाणारा जहाज, त्या जहाजाला थोडस छिद्र पडावं असं कुठे जागा ठेवली नाही. तथागत त्या मौलीला म्हणतात की मला तुमचा पुत्र म्हणा आणि तुम्हाला जगातलं सर्व नाव मिळेल. असं विश्वविख्याती ज्यांच्या जीवनामध्ये तथागतांचं पूर्ण आयुष्य बघितल्यानंतर तथागताला एक बिमारी नव्हती. 81 वर्ष ते जीवन जगले. 81 वर्ष जीवन जगणाऱ्या व्यक्तीला एक सुद्धा बिमारी नाही, पण आम्ही त्याचे अनुयायी आहोत. मग आम्हाला बिमाऱ्या कशा, याचाही आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. कारण मी बुद्धांच्या विचारांना कठोर आचरणात आणतो का, विचाराला मी आचरणात आणत नाही का, हे मला चेक करायचं आहे. कारण मी रोग आणि ग्रस्त आहे. रोगमुक्त व्हायचं असेल तर बुद्धांच्या विचाराला, आचाराला, बुद्धांच्या कृतीला वापरणे गरजेचं आहे. आज आपण ज्यांच्याकडे आलो त्यांची आरोग्य सुदृढता, आर्थिक मानसिकता, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, सातत्य सर या अशा कार्यांमध्ये
गुंतलेले असतात, म्हणून या घरांमध्ये एवढं मोठं वैभवशाली जीवन दिसतं. म्हणजे जो जो व्यक्ती, जो जो परिवार धम्माचं आचरण करतो, धम्म जीवन जगतोय, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपल्याला असे उदाहरण दिसतात. हेच उदाहरण आपल्याला समाजाला द्यायचं आहे, ओबीसीला द्यायचं आहे, दलित शोषित पीडित आदिवासींना द्यायचं आहे. आपल्यापैकी काही दलित जे आपल्याला मानत नाही, आपल्यापासून दूर राहतात, त्यांना तेच दाखवायचं आहे. आम्ही तुमच्या रांगेत होतो, आज तुमच्या रांगेतून येऊन आम्ही कसा बदलून गेलो, असा कोणता मंत्र आम्हाला मिळाला, अशी कोणती दिशा मिळाली, त्या दिशेने आमच्या जीवनात बदल झाला. आज जो आपल्याला बदल झालेला आहे, या विचाराने बदल झालेला आहे. आणि म्हणून धम्म प्रत्येकाच्या दारी जाणं गरजेचं आहे. धम्म म्हणजे काय? आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. या मार्गाने जो जो मनुष्य जाईल, जो जो परिवार जाईल, त्याची 100% बदल होईल. आपल्याकडे हे सर्व लोक दिसतात. आज आपण मेश्राम सरांच्या घरी आलो. ही मोठी मोठी माणसं आहेत. ही माणसं सहज कोणाच्या घरी जाणारी नाही आहेत. आज धम्माने त्याला त्यांच्या दारापर्यंत पोहोचवलं. आज आपण इथे धर्म श्रवण करत आहोत. आपला सर्वांचा परिचय होणार आहे. एवढा चांगला योग आपल्याला आज या धम्माने आपल्याला लोकांपर्यंत आणून दिलेला आहे. म्हणून आम्ही सर्वांना हीच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार व्हावा. धम्म हा नुसतं सांगण्याचा नाही, तर धम्म आचरणाचा आहे, प्रत्यक्ष कृतीचा आहे. आपल्याला कृतीत आणून लोकांना हे सांगायचं आहे की धम्म जीवन जगणे किती महत्वाचं आहे. आपण आपल्या लोकांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. आज युवकाला अत्यंत काळाची गरज आहे. आज तरुणीला धम्माची गरज आहे. म्हाताऱ्यांना धम्म आता संपलेला आहे, परंतु म्हाताऱ्याने घेतलेला धम्म आपल्या मुलांना, नातवांना सांगायचं आहे, आपल्याला पत्नीला सांगायचं आहे. कारण येणारा काळ धम्मच आपल्याला जागू शकतो, धम्मच वाचू शकतो. धम्म नसेल तर येणारा काळ आपल्यासाठी घातक राहणार आहे. म्हणून आपण आज तुम्ही सर्व लोक इथे आलात. डोळ्यांनी तुम्ही मेश्राम साहेबांचं कुटुंब बघितलं, घर बघितलं, प्रत्यक्ष घरांमध्ये असलेली कृती बघितली. हीच कृती आपल्याला इतरांना सांगायची आहे, इतरांपर्यंत प्रचार करायचा आहे. कारण आपण कानाने इथे ऐकलं आणि सोडून दिलं तर आपल्यात कधीच परिवर्तन होणार नाही. परिवर्तन मला करायचंय, मी ठरवलं की मला बदलायचंय, माझ्यासारखा माणूस इतरांना घडवायचंय. हे घडवण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. म्हणून आदर्श जीवन जगण्याचा मार्ग हा धम्म आहे. म्हणून धम्म जीवन जगण्यासाठी आपल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये, कुटुंबांमध्ये प्रचार प्रसार व्हावं. आणि धम्म जीवन जगणे म्हणजे आदर्श जीवन जगण्यासाठी आपण 5 शिलांचं पालन करावं. आपण 5 शिलांमध्ये म्हटलं इथं की पानातिपाता वेरमणी शिका पदम समाधी. आणि मी कोणत्या प्रकारची हिंसा करणार नाही. तर बुद्धाने या हिंसेला 3 प्रकार दिले आहे, काया वाचा मनाने. मी शरीराने तर हिंसा करणार नाही, वाचेनी पण करणार नाही, आणि मनात सुद्धा विचार करणार नाही की याचा वाईट व्हावं. म्हणजे माझे दुहेरी तिहेरी विचार आहे की मी कोणाची कोणत्या प्रकारची हिंसा करणार नाही. म्हणजे माझाही कल्याण होईल, त्याचंही कल्याण होईल. आणि माझा आणि त्याचा कल्याण झाल्यामुळे देशाचं कल्याण होईल. कारण देशांमध्ये आज डाका, खून, मारणे, झगडे चालू आहेत. आणि जर तुम्ही कोणाचा खून केला असेल तर तुम्हाला जेलात जावं लागेल. जेलात गेल्यानंतर जी शासकीय प्रशासन आहे ते तुमच्या पाठीमागे लागतं. म्हणजे शासनाचा पैसा खर्च होतो. म्हणजे तुम्ही असे कृत्य न घडल्यामुळे, तुमच्यामुळे कोणी असं कृत्य न केल्यामुळे देशाचा फार मोठा फायदा होतोय. म्हणून बुद्धाचा धम्म हा व्यक्तिगत कुटुंबापुरता नसेल तर तो देशापुरता आहे. अदिन्न दाना वेरमणी आपण म्हणतोय की मी चोरी करणार नाही, कोणाला करू देणार नाही. आज भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. भ्रष्टाचार करणारी माणसं आपल्यावर मोठमोठ्याने आपली पदं भूषवत आहेत. आणि ही पदं भूषवणारी माणसं आज देशाला काय कोणत्या स्थितीला नेत आहे. आणि जो एखाद्या व्यक्तीनं भ्रष्ट केलेला आहे, भ्रष्टाचारी त्याचे पैसे सापडले असेल तर त्याला पोलीस यंत्रणा मागे लागतं, ईडी लागतं. आणि हे सर्व ईडी सीबीआय लागून त्याला जेलात जावं लागतं. म्हणजे अशी कृत्य जर आमच्याकडून घडली नाही तर आम्ही देशाच्या हितासाठी काम करतोय. म्हणून बुद्धाचं जीवन जगण्याचा मार्ग हे देशाच्या हितासाठी आहे, समाजाच्या हितासाठी आहे. कामेसु मिच्छाचारा वेरमणी, मी कोणाचा विनयभंग करणार नाही. आणि विनयभंग करण्याची भावना माझ्या मनात येऊ देणार नाही. आणि जर मी विनयभंग केला, बलात्कार केला
तर मला कोर्टांमध्ये पोलिसांमध्ये जावं लागतं, जेलात जावं लागतं, जेल यंत्रणा माझ्यासाठी राबवावं लागतं, पोलीस यंत्रणा माझ्यासाठी राबवल्या जातं आणि कोर्ट कचेरी माझ्यासाठी राबवल्या जातं. माझ्यामुळे माझ्या देशाचा आर्थिकतेचा किती नुकसान होतं. म्हणजे अशी कृत्य जर मी न केल्यामुळे माझ्या देशाचं 100% भलं आहे. कारण देशात शीलवान माणसं निर्माण होतील आणि शीलवान माणसं निर्माण झाल्यामुळे जे जगातली लोक भारताकडे ज्या दिशेने पाहत होती की हा देश सुजलाम सुफलाम असलेला देश आहे, या देशाला सोन्याच्या चिडियाचा देश आहे, अशी म्हणण्याची गौरवान्वित जी बाब होती ती बुद्धांच्या काळात होती. तोच बुद्धाचा काळ आम्हाला निर्माण करायचा. मुसावादा वेरमणी शिका पदम समाधेनी आज पदोपदी खोटे बोलत आहे. देशाच्या उच्च पदावर असलेला व्यक्ती खोटा बोलतोय, मध्यम पदात असलेला खोटा बोलतोय. खोटे बोलणे सरास झालेले आहे, त्यांना कोणतीच भीती नाही आहे आणि सरास खोटे बोलून म्हणून बुद्धाने सांगितलं एकदा तथागत बुद्धाला, तथागत बुद्ध आपल्यासारखेच आपण जे आज आपण सकाळी आलो तशाच प्रकारे बुद्धाचा संघ जात होता. जाता जाता बुद्धाचा संघ त्यांच्या महालापासून जात असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरी बोलवण्यात आलं. जसे तथागत घरी आले तशा यशोधरांनी बघितलं आणि त्याला खूप आनंद झाला. तथागत घरी आले तेव्हा ती आपल्या राहुलला शोधत बसली आणि राहुलला शोधत बसल्यानंतर राहुलला त्यांच्या समोर उभं केलं आणि सांगितलं, ह्या राहुल तुमचा मुलगा आहे, राहुल हे तुझे बाबा आहे, या राहुलला तुम्ही काही धमदेशना करा. तथागत काय म्हणाले, राहुल एकच गोष्ट माझी लक्षात ठेव, खोटा बोलजो नको. गमतीत असो, लाडीगोडीत असो, मजाकीत असो, हसता बोलता असो, रागात असो, परंतु खोटा बोलू नको. आता तथागत बुद्ध ही केवढे मोठे जागतिक पातळीचे व्यक्ती आणि आपल्या मुलाला मार्गदर्शन का करतात, खोटा बोलू नको. आणि एक खोटा बोलल्यानंतर 100 खोटे बोलावं लागतं, 100 खोटे काम करावं लागतं. आज बघतो आपण सातत्याने खोटे बोलतात, खोटी आश्वासने दिल्या जातात, खोट्या गोष्टी सहज सांगितल्या जातात. त्यांचा रुटीन झालेला आहे. या रुटीन मधून मुक्त करायचं असेल तर आम्हाला मुसावादा वेरमणी सातत्याने त्या मुलाच्या कानावर पडणं गरजेचं आहे. आणि शेवटी म्हणतो सुरा मेर मज्जे पमाद ठाणा वेरमणी. या नशिले पदार्थांनी आमचं काय नुकसान केलेलं आहे, म्हणून कोणत्या व्यक्तीने अशा नशिले पदार्थ घेऊ नये आणि कोणाला घेण्यासाठी प्रवृत्त करू नये. कमीत कमी बुद्ध व्यक्तीने, ज्यांना बुद्ध विचार स्वीकारलेला आहे, त्यांनी या मार्गावर जाऊ नये. कारण आमच्या कुटुंबाची बर्बादी याच नशिले पदार्थांनी घेतलेली आहे. आपण खरा खाऊ नका, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, कोणाला खाऊ देऊ नका, दारू पिऊ नका आणि कोणी असा पीत असेल त्यातून त्याला मुक्त करा. म्हणून पंचशीलाची आपल्याला गरज आहे. आणि तथागत म्हणतात, ये इंसान तलवार के नीचे सिर रखने से मत घबराओ, ये तो वीरता की निशानी है. ये इंसान आग में कूदने से मत डरो, ये तो वीरता की परीक्षा है. ये इंसान पहाड़ की चोटी से कूद पड़ने से मत डरो, तो पराक्रमी की पराकाष्ठा है. मगर ये इंसान एक बात से सदा भयभीत रहो, वो है दारू. पाप गरीब अनाचार की जननी. बुद्धाने आपल्याला मोठमोठ्या उपमा दिल्या, मोठमोठे कृत्य करायला सांगितलं, परंतु एका गोष्टीपासून भयभीत राहायला सांगितलं, तो म्हणजे दारू. हेच विचार आपल्या कानी पाडून आपल्याला सुधरवायचं, इतरांना सुधरवायचं आहे. आज आपण ज्या हेतूने ज्या कुटुंबाकडे आलो त्यांचा आपला परिचय होणं गरजेचं आहे. आपण सर्व आपला सुद्धा परिचय त्यांच्याशी होणं गरजेचं आहे. या धम्माची आपल्याला काय गरज आहे, धम्म आपल्या दारी का गरजेची आहे, आपण का म्हणून येतो आहोत, यासाठी आपल्याला ज्यांच्या घरी आज धम्म आपल्या दारी आपण आलेलो आहोत. म्हणून आपण दुहेरी सहचारी सहचरणी आयुष्यमान मेश्राम साहेबांना त्यांचा कुटुंबिक परिचय घेऊन घेऊ. मॅडम सुद्धा कुटुंबिक परिचय करून घेऊ. सरांचा धम्माचा गाढा अभ्यास आहे. सर धम्माचे सतत प्रचारक आहेत, मॅडम सुद्धा प्रचारक आहेत. आज आपण दुहेरी तिहेरी हेतू साधलेला आहे. त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो, हे घर आपल्याला मिळालं. घरातली ती माणसं आहेत ती मिळाली, परंतु धम्माची जागरण करणारी, धम्म लोकांपर्यंत पोहोचवणारी, सातत्याने धम्माचा प्रचार प्रसार करणारी ही मंडळी, ही माणसं ज्यांना माहित नाही त्यांना माहित झाली. हा सुद्धा दुहेरी तिहेरी हेतू आपला साध्य झाला आहे. म्हणून आज आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा आपल्याला परिचय होणं गरजेचं आहे. आपला मूळ हेतूच आहे
की धम्म आपल्या दारी हा तुमच्या दारापर्यंत आला, तुम्ही त्याला घरात घ्या, घरात घेऊन धम्मावर थोडी चर्चा करा. आपण धम्मावर थोडी चर्चा केली. आज आपला त्यांचा परिचय, त्यांनी त्यांचे पाहुणे मंडळीला बोलवलं असेल, आपणही सर्व पाहुणे मंडळी त्यांच्यापर्यंत आलो आहोत, म्हणून आपण धम्मबंधू आहोत. आणि आपल्या बंधूकडे आपण जाऊन बंधूची जी कहाणी असेल, जी कथा असेल, जी गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ. तर आदरणीय मेश्राम साहेबांना विनंती करतो त्यांनी आपला परिचय द्यावा. त्याच तोडीच्या त्यांच्या मॅडम आहेत. आपण त्यांच्या वाणीतून ऐकून घेऊ की धम्मजीवन जगणारी स्त्री कशी असतं, कुटुंबाला कुटुंब पण कसं दिसतं. म्हणून पत्नी असावी तर कशी, मुलगी असावी तर कशी. मी माझ्या आईवर एक पुस्तक लिहिलं, आई जीवन साफल्य. माझ्या आईचं जीवन किती सफल झालं की कुणाची मुलगी होती, कुणाची बायको होती, कुणाची सून होती, कुणाची आई होती. हे सर्वात मोठं नातं तिला आई पण कसं मिळालं. तर मॅडमनी सुद्धा आपल्या वाणीतून आपला परिचय द्यावा आणि हे सांगावं. जय भीम, नवबुद्धाय. माझं नाव पुष्पा मेश्राम आहे. मी मंडाईनगरमध्ये राहते. तुम्ही आमच्याकडे आले, आम्हाला खूप खूप छान वाटलं. खूपच असं वाटलं की खरंच आपले आहे सर्व, असं वाटलं मला. आणि राठोड साहेब तर सर्वांना ओळखतातच. आमच्याकडे आले सर्व लोक, त्यांचे मी आभारी आहे. धन्यवाद. एस.एन. मेश्राम. मी स्टेट बँक ऑफ इंडिया SBIला ॲज अ मॅनेजर. मागल्या वर्षी रिटायरमेंट झालं माझं. आम्ही भोपाळला राहायचे आणि माझा पूर्ण जॉब MP मध्ये गेला. MP मध्ये बरेच फिरलो. आम्ही भोपाळला राहायचे. भोपाळला आमचा बुद्धविहार तिथे होता आणि आम्ही प्रत्येक गावाला बुद्धविहारमध्ये जायचे. कधी कधी चुकत होतं, कधी नव्हतं आम्ही. पण इथं आल्यानंतर कारण सगळे नातेवाईक आमच्या इथं नागपूर एरियामध्ये, आम्ही प्रॉपर नेटिव्ह प्लेस आमचं चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही नागपूरच्या समोर आहे, तिथे आम्ही राहणे वाले. तर नागपूरला आल्यानंतर बरेचसे आपले लोक परत जास्त मिळाले. तुम्हा लोकांची भेट झाली आणि प्रामुख्यानं राठोड साहेब आहेत, त्यांना भेटलो. पहिल्यांदा भेट झाली आमची त्या गार्डनमध्ये विज्ञान नगरच्या. तर फार छान वाटलं आणि म्हणून मी तेव्हापासूनच त्यांच्यासोबत जोडलो. त्यांचे विचार अगदी छान आहेत आणि लोकांना प्रेरित करीत आहेत. हे फार छान चांगली गोष्ट आहे. त्यांना माझा साधुवाद. तर सगळ्यांना मी परत आमच्या दारी आले, आपण लोक धम्म आपल्या दारी घेऊन आले. सगळ्यांना माझा साधुवाद. लहानपणापासूनच आमचे वडील देखील या मार्गावर होते आणि खरं सांगायचं म्हणजे माझी शाळेमध्ये जे सर्टिफिकेट होत आहे ते बौद्धाचंच आहे. तर आम्ही लहानपणापासून मी देखील 80 किलोमीटर पर्यंत आम्ही दूर धर्माच्या कार्यामध्ये आम्ही गेलेलो आहे. फेब्रुवारी जिल्ह्यात माझी पोस्टिंग होती त्या ठिकाणी आणि स्कूल कॉलेज लाईफ पासूनच आम्ही याच्यामध्ये थोडं समोर होतोच आम्ही. आणि सातत्यानं आम्ही हे कार्यक्रम वगैरे जनरली घेत असतो. आणि मी स्वतः कमीत कमी 20-25 लग्न लावलेले आहे. मी लग्न पण लावायचं लोकांची वगैरे. तर अशा प्रकारे मला परिचय आहे. धन्यवाद. घर सावे घरासारखे नको नुसते अतिथी ते सावं प्रेम जीवन. नवरा आणि बायको हा शब्द आपण आपल्याकडे नाही आहे. सहचारी सहचरणी, आम्ही एक दुसऱ्याच्या सहचरणी आहोत. बुद्ध का म्हणतात धम्मजीवन कसं जगावं. आम्ही दोघंही एक निसर्गाने एकाला स्त्री बनवलं, एकाला पुरुष बनवलं. आम्ही दोघंही या रथाची या दोन चाक आहोत. म्हणून दोघांना समानतेची व्याख्या दिली आहे. म्हणून पुरुषाला बाहेरून कुटुंबात आणायचं आणि स्त्रीने घराला सजवायचं. अशा प्रकारे सजवत असताना दोघांची सूर एक दुसऱ्याशी जुळली पाहिजे. दोघांचं सूर जुळत असताना आपण दोन पाऊल आहेत, दोन आपले पाय आहेत, सर्वांना माहीतच आहे. उभे असले त्याला काहीच अडचण नाही. दोन्ही पायावर उभे असले तर त्याला काही अडचण आहेत का? अडचण केव्हा होते? चालताना. एक पाय म्हणते मी आधी, तो म्हणते तू मागे, तो म्हणते तू आधी मी मागे. जेव्हा दोन्ही पाय दुसऱ्याला ऍडजस्ट करतात तेव्हा तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करता. तशाच प्रकारे कुटुंबाचा प्रवास सुखवहा करायचा असेल, दोन्ही पावलांनी
ऍडजस्ट करायचं असतं, आधी तू नंतर मी, आधी तू नंतर मी. बायको चिडली नवऱ्या राग थांबायचं, नवरा चिडला बायकोनी रागायचं. आता चिडला म्हणजे चिडण्याची कारण काय ती शोधा. आता म्हटलं आपण इथं मेणबत्ती लावू नको. नवरा म्हणते मेणबत्ती लावू नको, बाई म्हणते लावी म्हणजे मी लावीनच. का बरं लावी, का बरं लावी, इथे झाला वाद. म्हणून दोघांनी मेणबत्ती नको आहे तर नकोच आहे. मी मेणबत्ती लावल्यानंतर काय नुकसान होते, अगं मला त्याचा गॅस माझ्या याच्यावर येतो आहे, माझ्या दृष्टीवर त्याचा प्रकाश पडतो आहे, मला ते चालत नाही आहे. आणि बायको म्हणाली ठीक आहे काही हरकत नाही, पण मी तर आग्रह केला की मला तो करायचा. बुद्ध म्हणतात की तुम्ही तुमची जबाबदारी तुम्हाला निभवायची. मला काय करायचं मला ठरवायचंय, कारण जबाबदारी माझी आहे, मी त्यांची पत्नी आहे. म्हणून पत्नी म्हणून माझे कर्तव्य काय आणि पती म्हणून पतीचे कर्तव्य काय, मी जर नाही करणार तर कोण करणार. असं सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण लग्न करतो की नाही, तेव्हा आपल्याला 5 प्रतिज्ञा घ्यावं लागतं. पुरुषाला म्हणावं लागतं कसा सुखी कुटुंब ठेवणार, आणि पत्नीला म्हणावं लागतं यांच्या सहचरणी मी कशी पडेल. अशा प्रकारचे सहचरणी सुखी कुटुंब बनवण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची जबाबदारी दिली आहे. बुद्ध म्हणे ती जबाबदारी स्वीकारणे. ती जबाबदारी कोणती राहू शकतात, तुम्ही मुलगी म्हणून, आई म्हणून, पत्नी म्हणून, वहिनी म्हणून, कोणती पदवी तुमच्या राहू शकतात. नवरा म्हणून, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून या कुटुंबातल्या जबाबदारी आपल्याला पार पाडाव्या लागतात. म्हणून कुटुंब सुखी ठेवण्यासाठी धम्म जीवन जगणे गरजेचं आहे. आता आपण सर्वांचा परिचय आपल्याला झालेला आहे, त्यामुळे आता आपला सर्वांचा परिचय त्यांना व्हावा यासाठी आपण सुरुवातीपासून परिचय घेऊ. उभे राहून सांगायचं. सब पाप सब कर्म कुशल सर्व संपदा सचित परियोगम एतं बुद्धाय शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं न तावता धम्मदो यावता उपासते यो च पम्मि सुखानि धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मदो होन्ति यो च भक्ति में शरणं भव बुद्धो में शरणं भव एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् भक्ति में शरणं भव धम्मो में शरणं भव एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् भक्ति में शरणं भव शम्भो में शरणं भव एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो ब्रह्माय नमो आपण जी धर्मपालन घेतली, सब पाप सकरणम कुशल सुख संपदा सचित परियोदपनम एतन बुद्धन शासन. याचा मराठीत अर्थ कोणतेही पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, स्वचित्ताची परिशुद्धी करणे हेच बुद्धांचं अनुशासन होय, म्हणजे धम्म होय. धम्मचरे सुचरितम नतम दुचरितम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मि लोके परमिच. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुवर्तनाचे आचरण करू नये. अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इही लोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो. नतावता धम्मधरो यावता बहुवासती ओच पंपिमं सुत्मानं धम्म कायेन पश्यति सवे धम्मधरो होती ओ धम्म न पमज्जती. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही. जर
जो थोडंही जाणून त्याचे प्रत्यक्ष आचरण करतो, धम्माची हिंसाळी करत नाही, तोच खरा धम्मदार होतो. नत्ती मे शरणमय्यम, नत्ती मे शरणमय्यम, बुद्धो मे शरणं वरम, एतेन सद्य वज्जेन होतु मे जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझ्या या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ती मे शरणमय्यम, धम्मो मे शरणं वरम, एतेन सद्य वज्जेनम होतु मे जय मंगलम. मला दुसरे कोणतेही अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय. माझ्या या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ती मे शरणमय्यम, संगो मे शरणं वरम. ज्यांना वेळ झाली असेल ते जाऊ शकते, कारण 10 वाजलेली आहे. त्यामुळे बघा, आपण आल्यानंतर एकमेकाचा चांगला परिचय झाला. आणि ही चर्चा थोडी घरात पण करायची आहे, म्हणजे घरातल्या सुद्धा आपल्या मुलींना, पत्नींना, मुलांना किंवा धम्म किती चांगलं असतं, धम्मामुळे किती लोक जुडल्या जातात. धम्म हा काल एक मोठी धम्मावरची पाली साहित्यातील धम्म ग्रंथ, ह्या ग्रंथावर मोठी काल चर्चा होती. त्यामध्ये एवढं सांगितलं की बुद्धांचा ग्रंथ धम्म किती चांगला आहे. आणि आपण मोठ्या मोठ्या पदावर मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या तरी आपल्याला काहीच कुठेच काही दिसत नाही. एखाद्याला विचार, कोण प्राध्यापक आहे, कोण डॉक्टर म्हणा, कोणी हे म्हणा, म्हणजे इतर ज्ञान असून धम्माचं ज्ञान आपल्याकडे कमी आहे. म्हणून धम्मज्ञान वाढवणे गरजेचं आहे. यासाठी वाचन करावं लागेल, चिंतन करावं, चांगले अभ्यास करायला बोलावं लागेल. फक्त आता आपण परिचय करून घेतो बरं का. आपल्या मागचा हेतू आहे सर्वांचा परिचय व्हावा, घरोघरी जावं. येत आहेत दादा, ह्या दबत आहेत. मी इकडे होते. हे वरती उभं राहा, तिथे तिथे वरती. सगळे येते का दिसते बघ. आता येईल. एक व्हिडिओ पण तुम्ही असा तिथेच व्हिडिओ येते. फोटोग्राफर खूप कमी पडला. पण त्याचा पण फोटो यायला पाहिजे ना, फोटो आतमध्ये पाहिजे ना. यांच्याजवळ घेऊन देईन, तू पण या समोर. तू पण आतमध्ये या. तेवढ्या लांब कशाला जावं? पूर्ण येणार नाही ना. खूप लहान घेत असेल. थोडं घेता येईल. दारू. जय व्हिडिओ घ्या. मजबूत मजबूत. ये मजबूत दादा, तुझ्या व्हिडिओ नाही समोर केस. एक बाबूचा घेऊन घ्या ना, दारूचा घेऊन घ्या ना. हो. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू.